आदरणीय गुरुनाथजी मुंडे यांचा शाही सन्मान या मंचावरून केला जातोय। आदरणीय चेनू मुंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील शाही सन्मान या मंचावरून करण्याची आपण विनंती करतोय। पहिलाच बॉल उडवलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं, एक टप्प्या अखेर चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। येतोय पहिला चौकार, आगाज केलाय। चौकारानं सुरुवात केली आहे। 4 धावा पहिल्या चेंडूवर गमावल्या गेल्यात। प्रशांत तांडेलच्या विपक्षामध्ये हा फटका चढवलाय। अर्थातच सुमित भोईर या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि याच खेळाडूवर बरीचशी निर्भरता आहे दिवा संघाची। आता फार महत्वाचा सामना आहे, निर्णायक सामन्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय। खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः बॅट अँड पॅड मधून काढून अगदी बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या दिशेनं, जिथून 2 धावा सहजतेनं कंप्लीट होतील की काय। डिरेक्ट हिट केलं आणि तदनंतर हे डिरेक्ट हिट होण्याआधीच मात्र पॉकेटमध्ये पोहोचले होते फलंदाज विकास। धावसंख्या याच 2 आकड्याच्या मदतीनं धावांची गती जाऊन पोहोचली आहे ती 6 या अंकावर। आदरणीय सन्माननीय चेनू मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती। तर या ठिकाणी त्यांचा सन्मान देखील होतोय। खूप चांगला बॉल, उद्घोषणा झाली आहे डॉट चेंडूची आणि याच एका निर्धाव चेंडूच्या सांगतेनं 3 चेंडूंचा खेळ संपलाय। धावांची गती मात्र पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात जाऊन पोहोचली आहे ती 6 या अंकावर। हा स्ट्रोक बॅटची एज घेऊन उडलाय, बॉल हवेमध्ये बराच काळ आणि त्याचा अप्रतिम रीतीनं चेंडूला कॅच मध्ये परावर्तित केलं, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय। विकेटचं पतन झालंय। फलंदाज बाद महत्वाचा शिलेदार, महत्वाचा सेनापती सुमित भोईर बॅक टू द डगआउट। खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, आगाज झाला। पहिल्या चौकारानं प्रारंभ केलाय सुमित भोईरनं या पारीचा आणि तदनंतर मग पहा की 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 6 या आकड्यावर। कमबॅक फार छान केलाय। तर एकंदरीत पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे, अर्थातच प्रशांत तांडेल गोलंदाजी मार्कवर आहे। स्वतःच्या घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर एक वेगळं दडपण असतं आणि हे दडपण झुगारून मग मात्र खेळ करावा लागणार आहे। अर्थातच नवीन फलंदाज या प्रांगणाच्या दिशेनं दीपराज पोचलेत। दीपराज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर। गोलंदाज प्रशांत, लोअर फुलटॉस बॉल ज्याला पाठवलाय ऑन साइडला, सरळ चेंडू भिरकावून दिलाय। इट्स आउट ऑफ द पार्क, चेंडू निघून जाईल सीमा पार, षटकार। चेंडू 4 धावांसाठी गेलाय, कारण क्षितिज समान एकंदरीत दृश्य आहे। अर्थातच थोडीशी सीमारेषा खोलगट आहे आणि त्यामुळेच की काय तो निर्णय देणं थोडंसं पंचांसाठी अवघड आहे। 4 धावा मिळाल्या आणि याच 4 धाव संख्येनं धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय तो 10 या अंकावर। या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे। ओव्हर द विकेटनं गोलंदाज तयार प्रशांत तांडेल। बॅटनं हा स्ट्रोक पुन्हा एकदा चाललाय मिड विकेट झोन मध्ये। बॉल चाललाय दन 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 करत, चेंडू निघून जातोय। अर्थातच एका पाठोपाठ एक आणखीन एक दुसरा येतोय चौकार फलंदाज दीपराजच्या बॅटमधून।
विनंती करतोय की आपलं जे दुसरं षटक आहे ते आपण प्रगतीपथावर आणायचं आहे. पेय विश्रांती दिली जाणार नाही 4 षटकांच्या या सामन्यामध्ये, याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांकडनं ही सूचना खेळाडूंपर्यंत आम्ही पोहोचवतोय. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आलंय, अमर आलेत गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 ची नियुक्ती केली जाते. 4 षटकांचं हे सत्र आहे. अर्थातच याआधी आपण भली मोठी धावसंख्या उभी राहताना पाहिली आहे, परंतु आता 4 षटकांच्या सामन्यांमध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाईल तो टीम दिवा संघाच्या माध्यमातून पण फार महत्त्वाचं काम केलं बेतवडे संघानं. अर्थातच सुमित भोईर या फलंदाजाला परतीच्या प्रवासाला पाठवलंय, कारण सुमित भोईरचं मैदानात थांबणं हे टीम आई गावदेवी बेतवडे बी संघासाठी फार धोकादायक ठरू शकलं असतं, आणि तेच हेरलं गोलंदाज प्रशांत तांडेलनं अर्थातच त्याला स्वस्तात बाद केलंय. दुसरा षटक गोलंदाजी मार्कवर अमर आलेत अराउंड द विकेट. पहिलाच बॉल आल्या आल्या बॉलला पाठवलंय ऑन साइडला, लॉंग ऑन रिजन मधून चेंडू निघून जाईल. एक टप्प्याखेर सीमारेषा पार, येतोय चौकार. धन्यवाद डीजे. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 रन्स, 18 धावसंख्या धावफलकावर सोडली गेली आहे. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय. डाऊन दी ग्राउंड बॉलला उडवलं. अर्थातच फलंदाजी करता स्ट्रायकर एंडवर आपण विकासला पाहू शकाल. पहिलाच बॉल त्यानं फेस केला आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय ऑन साइडला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार परावर्तित केला गेलाय. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर अराउंड द विकेट. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केल्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण, कारण हा चेंडू जर क्षेत्ररक्षकाला बीट झाला असता तर अर्थातच चेंडूवर मोठी धावसंख्या कन्वर्ट झाली असती. हेच हेरलं मात्र या क्षेत्ररक्षकानं त्या चेंडूला स्थगिती देणं पसंत केलं आणि तदनंतर पहा फक्त एकेरी धावसंख्या. एका धावसंख्येने धावफलकाचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय. जागतिक छत्रपती दिनाचा दर्जा ज्या दिवसाला अर्थातच 19 फेब्रुवारी, आणि त्याच 19 आकड्यावर आपण धावांची गती पाहतोय. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता ज्याला अक्षरशः उडवलंय. ऑन साइडला बॉल चाललाय. पुन्हा एकदा एक सलामी मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधल्या क्षेत्राला चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 25 या आकड्यावर. हा आकडा आठवण करून देतो क्रिकेटची शौर्य गाथा या दिवशी लिहिली गेली. अर्थातच लॉर्ड्सच्या मैदानातून 183 धावा वेस्ट इंडिजच्या विरोधात डिफेंड केल्या गेल्या. 25 जून 1983. कोण विसरेल तो दिवस. क्रिकेटची मुहूर्तवेळ सुवर्ण क्षणांची. बाईचा इशारा आलाय पंचांमार्फत. धावसंख्या एका आकड्यानं कन्वर्ट होईल. धावांची गती मात्र याच एका आकड्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 26. लॉस ऑफ सुमित भोईर's विकेट. एक गडी बाद झालाय. सुमित भोईर ज्याला परतावं लागलंय 26 या आकड्यावर. गोलंदाज तयार. अराउंड विकेट. आखूड टप्प्याचा बॉल चाला केलाय पुल, आणि हा फटका जरूर फसला होता, परंतु तो फटका क्षेत्ररक्षकाला बीट करत निघून जाईल. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. फलंदाज विकासच्या बॅट मधून. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 30 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. हाणामारी सुरू आहे, कारण दिवा संघाला या मैदानात संघर्ष करायचा आहे. दिवा संघाला या मैदानामध्ये स्वतःच्या मनगटातली ताकद सिद्ध करायची आहे, सिद्धता प्राप्त करायच्या आहेत. अर्थातच याच सिद्धता प्राप्त करताना रचना कराव्या लागतात, आणि त्याच रचना सध्या खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकेरी धावसंख्या ही धाव फलकावर जोडली जाते. धावा जाऊन पोहोचतायत त्या 31 या अंकावर. आदरणीय सन्माननीय विश्वासजी भालेराव साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक सुस्वागतम. विनंती आहे मुख्य मंचावर या व्यासपीठावर येऊन आपण स्थान ग्रहण करायचं आहे. धावसंख्या याच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 15.50 ची प्रतिषटक सरासरी धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 31. 31 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. 4 षटकांचं सत्र आहे. आपण पाहतोय पहिलं षटक फेकलंय प्रशांत तांडेलनं, ज्यानं 14 धावा खर्च केल्या. एका विकेटचं पतन केलंय.
अर्थातच दुसऱ्या षटकात अमर महागडे ठरलेत, ज्यांनी 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश झाला आणि 3 सिंगल, अशा तब्बल 17 धावा या षटकातनं गमावल्या गेल्या. अर्थातच आई गावदेवी बेतवडे 20 संघाच्या माध्यमातून प्रतिप चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसिनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिप्रदेच्या चंद्राप्रमाणे अगदी कलेनं वाढत जाणार शहाजी पुत्र छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हीच राजमुद्रा हा संदेश देते. अर्थातच त्याच छत्रपती शिवरायांना मानवंदना करत मात्र दुपारच्या प्रहाराला आपण पुन्हा सुरुवात करतोय. सेमीफायनल 1 असंच म्हणावं लागणार आहे की सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे, कारण यातून विजेता संघ जो असणार आहे तो डायरेक्टली ग्रँड फिनाले मध्ये ज्यांना संधी मिळणार आहे आणि त्याच संधीचं सोनं मात्र आता कोण करेल? दिवा. अर्थातच हाकेच्या अंतरावर असणारा हा संघ, हे गाव, त्या गावातले सगळे खेळाडू आणि त्याच्या विपक्षामध्ये जे स्वतः आयोजक आहेत आई बेतवडे गाव, अर्थातच आई गावदेवी बेतवडे बी संघाच्या माध्यमातून हा थ्रिलर सुरू आहे. विश्वास भालेराव यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे व्हीआयपी डायस मध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विष्णू पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. खरं तर जादूमय फिरकीचा शहनशाह या आधीच्या सामन्यात खूप चांगला कारनामा केलाय या गोलंदाजानं, परंतु आता ओळखायचं आहे स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेकरता झगडायचं आहे या मैदानाच्या आतमध्ये. थोडं स्पीडअप करा बेतवडे गाव, आपण खूप जास्त वेळ घेताय, कारण सातत्यानं स्वतः आपण आयोजक आहात याची आठवण देखील आम्ही तुम्हाला करून देतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, हा बॉल उडवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधल्या क्षेत्रात. त्या चेंडूवर पहा कमालीचं क्षेत्ररक्षण, अफलातून फिल्डिंग, कारण काऊ कॉर्नरचा रिजन मधून वर्तुळ पाकळीचा मिड विकेट क्षेत्र काबीज केलं गेलं. खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मात्र क्षेत्ररक्षकाने केलंय. अर्थातच धावसंख्या कनेक्ट होईल ती 1 आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावांचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय 32. तिसऱ्या पंचांची मागणी होते, पंच इशारा करतायत, दर्शवतायत. अर्थातच आपण विनंती करूया तिसऱ्या पंचांची आयोजकांना की आपण मार्गस्थ करायचे तिसरे पंच. अर्थातच तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विष्णू पाटील आलाय. दिवा संघ धावा 32 धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात. 32 रन्स. तिसरं षटक. दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2022 खऱ्या अर्थानं विष्णू पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. बत्तीस धावसंख्या. गोलंदाज तयार. दुसरा चेंडू घेऊन अर्थातच षटक क्रमांक 3 ची रणनीती जी आपण पाहतोय सजवताना पदलालित्य चुकलं गोलंदाजाचं आणि तदनंतर मग चेंडूला न हाताळणं पसंत केलंय. गोलंदाज पुन्हा तयार. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सज्ज होतोय. आउटस्विंगर होता, क्विक एक्झिक्यूट केलाय बॉलला आणि तदनंतर पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या कनेक्ट होतीये. ती 1 आकड्याच्या मदतीनं धावांची गती मात्र जाऊन पोहोचतीये. ती तब्बल 33 धावा, 33 रन्स. गोलंदाज तयार. या षटकातला पुढील चेंडू हाताळण्याकरता बॉलिंग मार्कवर ज्याला आपण पाहतोय विष्णू पाटील या खेळाडूचं नाव आहे. खूप इम्प्रेस केलं या गोलंदाजानं आज. एक चांगला स्ट्रोक, बॉल उडवलाय लॉंग लेगच्या दिशेनं आणि तितक्याच अफलातून पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची पराकाष्ठा देखील परावर्तित केली आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध बॉल ज्यावेळी स्थिरावला गेला, अर्थातच चेंडूला स्थगिती दिली गेली. एकच धाव खर्च होतीये. धावांची गती 34 या आकड्यावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज दीपराज. बॅटची एज, चेंडू चाललाय मागच्या रिजन मध्ये. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू सरसावतोय आणि तदनंतर पहा 1 धावसंख्या ही कन्वर्ट होईल. धावांची गती मात्र याच एका आकड्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ सुमित भोईर's विकेट. सुमित भोईर मात्र बाद झाला. 4 चेंडूंमध्ये 6 धावा ज्यानं कमवल्या, परंतु ज्याच्याकडनं अशा अपेक्षा होत्या दिवेश संघाला. आज पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे सुमित भोईरनं, अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. परंतु हाच सुमित भोईर महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र परतला. एका चौकाराची खेळी त्यानं जरूर केली आहे. विष्णू पाटीलचा हा बॉल बराच काळ हवेमध्ये, फलंदाजाचा फटका फसलाय.
एक्स्ट्रा कव्हर मध्ये समीरनं झेल टिपली आहे. फलंदाजाला परतावं लागेल. डगआउटचा शिकार ठरतोय तो फलंदाज विकास. बॅक टू दी डगआउट. जे प्रगतीपथावर येणं बाकी आहे. सर डेफिनेटली हॅट्रिक करता जे आगळं वेगळं पारितोषिक आहे. अर्थातच 10 किलो गोडे तेल, 5 किलो साखर, 5 किलो एकंदरीत 5 किलो साखर, 5 किलो खोबरं आणि 2 लुगडे. यस. तर कैलासवासी ज्ञानेश्वरजी मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय गुरुनाथजी मुंडे साहेब आणि कैलासवासी मोहन मुंडे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ चेनू मुंडे साहेबांच्या माध्यमातून हे आगळं वेगळं पारितोषिक सगळ्यांना, विकेट हॅट्रिक असो, षटकार हॅट्रिक असो किंवा मग 3 चौकार अर्थातच चौकार हॅट्रिक असो, तर त्याकरता हा चेंडू हवेमध्ये. स्लॉगवरची सुरुवात पहा. बेतवडे गावाच्या बाजूने झाली. अर्थातच बेतवडे बी संघ हेमंतला परास्त करून परतीच्या प्रवासाला पाठवलंय. विकेटचं पतन. हेमंत गोलंदाजी मार्कवर आहेत. फलंदाजाला परतावं लागलंय. फलंदाज दीपक जो परतीच्या प्रवासाला येतोय. अश्विनला परतावं लागतंय. माफ करा. अर्थातच नवीन फलंदाज दीपक भगत ज्याला आपण पाहू शकाल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. अर्थातच डीप यॉर्कर आउटसाइड दी ऑफ आणि तदनंतर पहा 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील झालाय आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं धावांची गती जर आपण पाहाल तर 39. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. हेमंत गोलंदाजी मार्कवर आहेत. स्लॉग ओव्हरचा खेळाला जो प्रारंभ झालाय, गोलंदाजी मार्कवर हेमंत सज्ज. पुन्हा एकदा बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रेंज मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगानं त्या चेंडूवर आणि तदनंतर पहा फेकी देखील त्याच तत्परतेनं. फलंदाजाला परतावं लागणार आहे. विकेटचं पतन धावचीतच्या स्वरूपात. फलंदाज बाद मिस्टर दीपराज. बॅक टू दी पॅव्हलियन. डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावर. नवीन फलंदाज संकेत पोहोचतात प्रांगणाच्या आतमध्ये. अर्थातच चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आतापर्यंत. तो मात्र 40 धावा 4 षटकांचा हे सत्र आहे. यानंतर अजून एक थ्रिलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. खिडकाळी संघ आणि त्यांच्या विपक्षात आगासन. मॅच नंबर 2. अप्रतिम. राईट ऑन द टार्गेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हे संबोधित करत असताना गोलंदाज हेमंतनं मात्र फलंदाज संकेतला चित केलंय. अर्थातच त्रिफळा चित होऊन फलंदाज बाद. परिस्थिती विरोधात गेली म्हणून छत्रपती शिवरायांनी लढणं कधी थांबवलं नाही. आकाशात जो तारा दिसतो ना, त्याला आपण कधी खाली पडताना पाहिलंय का? असंख्य नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, परंतु समुद्र कधी नदीला भेटायला आलेली आपण कधी पाहिली आहे का?
याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण लक्षात ठेवावीत आणि त्याच जिद्दीनं त्याच संघर्षानं त्याच प्रकर्षानं लढायचं आहे या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज हेमंत हा स्ट्रोक उडवलाय ऑन साइडला लॉंग ऑन मधून, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चेंडू जातोय षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 5. शेवटचा एक चेंडू जो शेष आहे अजूनही आपण पाहतोय दोन्ही नामांकित पंच आदरणीय सामंत सर असतील आणि त्यांच्या समवेत बाळा माने सर, तर त्या दोन्ही पंचांचे देखील आभार. पहा बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये, जिथून एका स्ट्राईकवर आलेल्या दोन गाड्या, ज्यावेळी अपघात हा घडणार आहे हे ठाऊक आहे. शेवटच्या चेंडूवर धावा कमवल्या गेल्यात त्या मात्र 2 आणि याच 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलाय तो तब्बल 48 या आकड्यावर. विजयाकरता 49 धावसंख्येची गरज आहे. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम आई गावदेवी बेतवडे बी संघ. 24 चेंडू आणि 48 धावा, अर्थातच 12 ची सरासरी राखायची आहे प्रति षटका गणित आणि याच 12 धावसंख्येची सरासरी प्रति षटकामध्ये राखावी लागणार आहे बेतवडे संघाला, परंतु याच 12 धावसंख्येची सरासरी रोखावी देखील लागणार आहे ते टीम दिवा संघाला. कोण जिंकेल कोण पराभवाच्या छायेत जाईल हे मात्र उत्तरार्धात आपल्याला समजेल आणि खऱ्या अर्थानं या उत्तरार्धाची ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा आपण ऐकूयात आपले समालोचनातील गुरु अर्थातच आदरणीय विनोदजी पाटील सर, ज्यांना आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात. धन्यवाद. त्या दरम्यान मंचावरती विश्वास भालेराव उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन आमच्या आयोजन कमिटीचे जयदीप भोईर की आपण सन्मान करायचा आहे. धन्यवाद निखिल. आपण ऐकत होतात निखिल वाकळे, मॅन फ्रॉम गोरे वाडा तालुक्यातून फार दूरचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आपण स्वागत आज सकाळीच केलं आणि त्यानंतर त्यांना आपण सातत्याने ऐकतो आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये. तर खिडकाळी आणि आगासनमध्ये नाणेफेक केली जाईल. यायचं आहे खिडकाळी संघाचे संघनायक व आगासन. एक जबरदस्त फाईट आपल्या भेटीसाठी येते आणि जो सामना आपण पाहतात विद्यमान सामना दिवा वर्सेस गावदेवी बेतवडे बी मध्ये 49 करायचे आहेत बेतवडे बीला आणि 24 चेंडूमध्ये करायचे आहेत. 12.25च्या सरासरीने ही धावसंख्या चेस करायचे. सर्व लाडक्या क्रीडारसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत. जे प्रेक्षक ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या तमाम माफ करा SMD थोडंसं करेक्शन करतो मी SMD लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. भूषण निलेश आणि त्यांची टीम या ठिकाणी स्पर्धा कव्हर करते. आमचे ऑनलाईन स्कोरर नाही आहेत तिथे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत प्रवीण आणि विष्णू असे दोन सलामीवीर. प्रवीणने पहिल्या सामन्यात अप्रतिम खेळ केला होता. तर ऑनलाईन स्कोरर आमचे आलेले आहेत विपुल पाटील,
विपुल चालते फिरते ऑनलाईन स्कोरर आहेत, कारण मोबाईलवरती ते करतायत, त्यामुळे ते कुठेही बसून करू शकतात. तर विपुलचंही स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. रोशन भगत सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला यावेळेस आपण पाहतायत प्रवीण तांडेल. बघूया प्रवीण तांडेल कशा पद्धतीने खेळतात या सामन्यामध्ये. 49 करायचे आहेत. रोशन हो ऑन साइडला आणि समोर क्षेत्ररक्षक सापळा रचला होता. प्रवीण तांडेल चेंडूवरती पहिला धक्का. 440चा हा धक्का होता खरं तर बेतवडे बी साठी. सचिन भोईर याचकडून पारितोषिक आलेले रोशन भगत यांच्यासाठी. हॅट्रिक पूर्ण केल्यास 5,000 रुपये मिळतील. पण लक्षात असू द्या 10 लिटर तेलाचा डब्बा कोण विसरेल. 5 किलो खोबरं, 5 किलो साखर आणि 2 लुगडे स्वर्गीय ज्ञानेश्वर चंद्रकांत मुंडे यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ मुंडे, स्वर्गीय मोहन अप्पा मुंडे यांच्या स्मरणार्थ चैन्नू मुंडे याचकडून. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. निलेश पाटील याचकडून. हो सुरेख चेंडू होता. फुल लेंथ गलीच्या दिशेने जातोय. चेंडू बॅटवर व्यवस्थित घेता आला नाही. शरीराचा वेध घेऊन गेलाय. काय गोलंदाजी बघा. परिपक्व खेळाडू आहेत, परिपूर्ण आहेत, प्रचंड अनुभव आहे. आणि आपण पाहिलं तर 5 गडी बाद केले होते पहिल्या सामन्यामध्ये. 5 गड्यांचा हॉल पूर्ण केला होता. आजही तीच ताकद आहे, तीच धमक आहे, तेच कौशल्य आहे. आणि अचूकता बघा. अचूकता, भेदकता, आक्रमकता, कल्पकता, विविधता या सगळ्या गोष्टी गोलंदाजाकडे असायला हव्यात. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रोशन भगत यांनी पहिल्या सामन्यात ते दाखवून दिले. आता स्ट्राईकला विष्णू येत आहेत. हो यावेळेस खूप उंच गेलाय. झेलची शक्यता. पण का थांबले क्षेत्ररक्षक मिडॉपचा प्रश्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सूरज होते. सूरज मात्र पाहत राहिले. एक सूर्य अस्ताला जातोय आणि इथे सूर्याचं कारण तर अजिबात तुम्ही सांगू शकत नाही, कारण संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य खरं तर 12 वाजता 12, 12:30, 1च्या दरम्यान वर असतो, त्यामुळे त्याची किरण डोळ्यावरती येतात हे आपण सांगू शकतो. पण सूरज गेला, पण कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव आणि त्याचबरोबर सरावाचा अभाव इथे दिसायला आपल्याला पाहायला मिळाला. हा झेल पकडता आला असा, हा झेल बनवायला हवा होता. विष्णू एक अत्यंत घातक फलंदाज आहे, त्याला जीवनदान देणं कधी महागात पडू शकतं दिवसंघाला. धावसंख्या धावपलकावरती 2. रोशन भगत पुन्हा एकदा सज्ज होतील. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट विष्णूसाठी. हो मिस टायमिंग. यावेळेस मात्र बॅटची कडा विष्णूला परतावं लागेल. नशिबाने साथ आधी दिली होती, पण आता नशिबाने साथ सोडली आहे. विष्णूला परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन गावदेवी बेतवडे बी संघाच्या. आमदाराचं आयोजन आहे. प्रत्येकाला प्रश्न पडला. मला मागे अनेकांनी विचारलं काय प्रेक्षकांनी की एक दिवसाची स्पर्धा आहे. मी म्हटलं हो एक दिवसाची आहे. आणि का त्यामागचं कारण, हा प्रश्न पडण्याचं मागचं कारण हे दमदार आयोजन. एक भव्य दिव्य क्रीडांगण त्याला खूप चांगल्या पद्धतीने सजवलं आहे. लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. भव्य दिव्य असं मंच आहे. ज्या ज्या गोष्टी एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये हव्या असतात त्या सगळ्या गोष्टी. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षण आपण पाहिलं तर ही बायसिकल जी मागे आहे ती कोण घेऊन जाईल हा प्रश्न आहे. पण मला प्रश्न पडला आहे 10 लिटर तेल कोण घेऊन जाईल. आणि खोबरं. हा चेंडू ऑन साईडला स्विंग केलाय. वॉर शॉट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. पहिला चौकार बेतवडे बी संघासाठी येतोय. फलंदाज
समीरच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू होता. समीर अत्यंत मुरलेला फलंदाज आहे, गाठगाठचं पाणी प्यायलेला फलंदाज, ज्याने अनेक मैदानं गाजवलेले आणि मैदानाच्या बाहेर तो शांत असतो, मैदानावरती तो जेव्हा लयमध्ये असतो, फॉर्ममध्ये असतो, तेव्हा तो गोलंदाजांची पिसं काढण्याचं काम तो करत असतो. हे विक्रम त्याच्या नावावरती याआधी त्याने भरपूर वेळा केलेले आहेत, पण एका चौकाराने त्याची ही खेळी पुरेशी ठरेल का? अजूनही त्याला इथून मोठे फटके मारावे लागतील. 49 करायचे आहेत आणि त्यासाठी इथून मेहनत ही करावीच लागेल. आणि रोशन भगत यांचा चेंडू त्यांनाही डाव आहे की अनियंत्रित होता, चुकीचा होता, चुकीच्या पद्धतीचा चेंडू, आणि समीरने मात्र त्याचा आस्वाद घेतला आणि स्क्वेअर लेगला चौकार लगावून स्वतःच्या अकाउंटचा श्री गणेशा त्यांनी केलेलं आहे. जाऊया पुन्हा एकदा, रोशन भगत सज्ज होत आहेत. उर्ध विकेट समीरसाठी. हा चेंडू यावेळेस बॅटवर व्यवस्थित घेऊ शकले नाही. सिलिमिडॉनच्या दिशेने चेंडू येतोय आणि या दरम्यान ही एक धाव येते आणि एका धावेने पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावपलकावरती आपण पाहता 59 चौकार आला. तिथून षटकात थोडंसं चित्र बदललं. फार इकॉनॉमिकल गोलंदाजी होत होती, पण चौकार इथून आल्यानंतर आता इक्वेशन बघा, 42 करायचे आहेत, चेंडू शिल्लक आहेत 18, धावांची आवश्यक गती आहे 14.00. ही मीटिंग जास्त मोठी नसेल दिवा संघाकडनं, ही आम्ही अपेक्षा करतोय, कारण वारंवार सगळ्यांनी एकत्र येऊ नका. टीम मीटिंग नक्कीच तुम्ही या ठिकाणी घ्या, पण ती छोटी असेल, ती मीटिंग फार मोठी नसेल याची आम्ही अपेक्षा करतोय. कारण डावफेच क्रिकेटमध्ये जसं युद्धाच्या मैदानावरती आपण पाहत असतो की रणनीती स्ट्रॅटेजी आखणं फार गरजेचं असतं, प्लॅनिंग फार महत्त्वाचं असतं, पण वेळेचं भान ठेवणंही फार महत्त्वाचं असतं. कारण ही सूर्यदेवता आपल्यासाठी थांबत नाही, हे घडाचे काटे कधीच आपल्यासाठी थांबत नाही. वेळेचं भान आपल्याला ठेवावं लागतं आणि विशेष करून जेव्हा आपण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट पाहतो तिथे वेळेला फार महत्त्व आहे. आज थोडीशी खंत वाटली कारण मध्ये सामना थांबला. खरं तर आयोजकांची काही एक चूक नाही, त्यांनी फक्त काही संघांना थोडंसं सांभाळून घेतलं, त्यामुळे अन्यथा इथे सामने निरंतरपणे सुरू राहिले असते आणि एक दिवसीय स्पर्धा आहे, त्यामुळे नक्कीच फारसं नुकसान झालं नाही. पण लाईव्ह टेलिकास्ट जेव्हा सुरू असतं तेव्हा अनेकांचे मेसेज येतात की सामना का थांबला आहे आणि प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या असतात. प्रत्येकाला वाटतं आमचा संघ कधी खेळेल, कधी आम्ही बघू. यूट्यूबवरती प्रत्येकजण नजर लावून असतात आणि यूट्यूब आल्यानंतर खरं तर घरची मंडळी जेव्हा बघतात, विशेष करून आपला महिला वर्ग आपल्या मुलाला खेळताना पाहतो, कोणी आपल्या पुतण्याला खेळताना पाहतो, हे चित्र खूप सुंदर असतं. हा चेंडू स्पिन होऊन दिलाय आणि त्यानंतर खेळले ऑन साईडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा पूर्ण करताय समीर. बेतवडे संघामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खेळाडू हे भारदस्त पाहायला मिळतील, पण तरीही चपळाई खूप चांगली आहे आणि या 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत 9. दरम्यान रोहिदाजी मुंडे यांचं शुभागमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मंचावरती भरपूर पाहुणे आहेत. हे प्रेम दोस्ती ग्रुपवरचं आहे प्रेम. खरं तर जयदीप भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमवरती. यावेळेस मात्र चेंडू ऑन साईड झेल टिपला होता. 500 रुपये या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि 500 रुपये मिळतील इथून अनिकेतला. निलेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. मागच्या सामन्यात अनिकेतने भरपूर चुका केल्या होत्या, त्याला ठाऊक आहे. त्याच्याकडनं तब्बल 5 चेंडू वाईड गेले होते आणि कुठेतरी ती गोष्ट त्याच्या मनाला लागली होती आणि त्याने सामना संपल्यानंतर त्याला मी म्हटलं की चालायचं, क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात, प्रत्येक दिवस तुमचा नसतो, पण क्रिकेटमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी वारंवार मिळत असते. एखाद्या स्पर्धेत कमी पडला तर पुढच्या स्पर्धेत कमबॅक करू शकता. एखाद्या सामन्यात कुठेतरी चूक झाली ती सुधारू शकता. अनिकेतला ती सुधारायची आहे. त्याने मागच्या सामन्यामध्ये नाहक धावा खर्च केल्या, पण आता हे 2 चेंडू अप्रतिम त्याने हाताळलेले आहेत आणि त्याचबरोबर फलंदाज समीरचा अडसर त्याने दूर केलाय. मैदानावरती अमर तांडेल येतोय, यावेळेस प्रशांत तांडेलच्या साथीला बॉलिंग मार्क. यावेळेस अनिकेत राऊंड द विकेट रिव्हर्स साठी. इथे काय अफलातून
हा जबरदस्त धक्का आहे. प्रशांत तांडेल पहिल्या सामन्यातही अपयशी ठरले होते. प्रशांत तांडेलकडे अफाट गुणवत्ता आहे, फटक्यांचं कोठार आहे, त्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. पण आज खरं तर नियतीला मंजूरच नाहीये प्रशांतने इथे खेळावं. प्रशांतचा हा फटका खूप चांगला होता, टायमिंग ही बेमिसाल होतं. पण जी जागा निवडली ती चुकीची होती. तिथे एक क्षेत्ररक्षक होता, तिथे सापळा रचला होता. विवेक सारखा एक चपळ चतुर क्षेत्ररक्षक तिथे होता. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग या अशा जागा आहेत. तिथे क्षेत्ररक्षक हा दक्ष असायला हवा, कारण या जागेवरती क्षेत्ररक्षण करणं फार कठीण असतं. चेंडू जेव्हा बॅटवरती येतो, जेव्हा स्क्वेअर कट खेळतात, अप्पर कट होते, लेट कट होते, तेव्हा चेंडू फार वेगाने येत असतो. आणि त्याचबरोबर हा रिव्हर्सचा शॉट, खरं तर इथे आत्मघाती फटका ज्याला म्हटलं जातं. आणि या फटक्यावरती जेव्हा विष्णू बाद झाला होता पहिल्या सामन्यात, तशाच पद्धतीने आपण पाहिलं तर प्रशांत तांडेल बाद झालेत. मैदानावरती कपिल येत आहेत, ज्याने मागच्या सामन्यात विजय षटकार मारला होता. पण आता विजय अजूनही फार दूर आहे. अनिकेत हो, फुल लेंथ होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. कपिलच्या पद्धत ललिताची परीक्षा घेणारा हा चेंडू होता. बॅट आणि पॅडच्या मधोमध, जास्त गती नव्हती. बघा मागे जी चूक केली ती कुठेतरी तू दुरुस्त करतोय, आणि त्या चुकीतून काहीतरी बोध त्याने घेतलेला आहे. कारण मागच्या षटकामध्ये 5 वाईट चेंडू फेकले होते, पण संघनायकाने त्याच्यावरती पुन्हा विश्वास का दाखवला? कारण त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे, ती ताकद आहे, ती क्षमता आहे, ते कौशल्य आहे. आणि त्यामुळे या सामन्यात त्याने 4 चेंडूत फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 फलंदाजांना त्याने बादही केले. हा चेंडू आडव्या बॅट कपिल षटकार. प्रेमींची गर्दी आणि मंचावरती मान्यवरांचीही गर्दी आहे. आणि याच गर्दीमध्ये आमचे लाडके मान्यवर रोहिदासजी मुंडे, जे ठाणे कार्यकारिणी सदस्य आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. जयदीप भोईर, जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि आमचे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अनिकेत, राऊंड द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस शॉट ऑफ लेंथ होता, 2 चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर जात आहेत अखेरचे. आणि अशा प्रकारे एक षटकार, एक चौकाराने मात्र कपिलने या सामन्यामध्ये प्राण ओतलेला आहे, आपल्या संघाला कमबॅक करून दिलेलं आहे. कपिल या नावात भरपूर काही दडलेले आहे. 83चा सिनेमा जरूर पहा, कारण आपण पाहिलं तर अजून हा सामना, हा सिनेमा सुरू आहे. त्या काळची प्रतिकूल परिस्थिती कशा पद्धतीने खेळले, 25,000 मिळणार म्हणून किती आनंदित होते आपले भारतीय खेळाडू. 1983ची जी टीम होती, आज बॅटवर स्टिकर लावलं तर 10 करोड मिळतात, 3 करोड मिळतात प्रत्येकाला. सन्मान मंचावरती होत असताना आपण पाहू शकाल रोहिदासजी मुंडे यांचा. समीर चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे, सरचिटणीस दिवा भारतीय जनता पार्टीचे, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. तर कपिल इथे खूप चांगली बॅटिंग करतोय आणि इथून अशाच पद्धतीने खेळावं लागेल. झिम्बाब्वे विरुद्ध एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो 19 झालेले आहेत, अजून 30 करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये प्रति षटकामागे 15ची गरज आहे विजयासाठी. बघूया, कपिलने इथे नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली आहे. पहिला चेंडू फेस करताना थोडीशी अडचण निर्माण झाली होती, मिडल नव्हतं झालं, पण त्यानंतर अनिकेतवरती त्याने हल्ला केला. 4 चेंडूमध्ये अनिकेत खूप इकॉनॉमिकल ठरला होता, पण पुढचे 2 चेंडू सीमारेषे बाहेर गेले आणि या षटकाचं चित्र बदललं. 12 धावा आल्या. आता बॉलिंग मार्कवर गौरव येतोय, ज्याला पहिले षटक हाताळताना आपण पहिल्या सामन्यात पाहिलं होतं, आणि या सामन्यामध्ये तो येतोय 3रं षटक घेऊन. स्ट्राईकला अमर तांडेल, त्याच्याकडे ही गुणवत्ता आहे आणि या संघाला लाभलेला एक अनमोल हिरा. बघूया अमर तांडेल कशा पद्धतीने फेस करतोय गौरवला. हो, सुरेख चेंडू, फुल लेंथ, पण पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतोय आणि याच करिता पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. पंचांची भूमिका फार महत्वाची असते. क्रिकेट म्हटलं की पंच, ज्यांना देवाची उपमा दिली जाते, पण बऱ्याचदा पंचांच्या विरुद्धही अनेकदा रोष प्रकट केला जातो. चुका होतात, कधी कधी नकळतपणे होऊन जातात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर चुकी करतो. हा चेंडू देखील वाईड. ही चिंतेची बाब होती पहिल्या सामन्यात. आताही आपण पाहत आहेत गौरवने
2 चेंडू वाईट फेकलेले आहेत आणि वाईट चेंडू फार वाईट असतात. आपल्या संघाला ते पराभवाच्या दिशेने घेऊन जातात. जेव्हा तुम्ही अवांतर चेंडू फेकता तेव्हा तुम्हाला एक अवांतर धावही मोजावी लागते, एक अतिरिक्त चेंडूही तुम्हाला फेकावा लागतो. आणि आता इथून गौरवला नव्याने सुरुवात करावी लागेल. 2 धावा त्याने काहीही न करता इथे बहाल केलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. आगासन संघाच्या संघनायकाने यायचंय. काय कमबॅक आहे गौरवचा. 2 चेंडू वाईड होते, त्यानंतर दबाव होता कमबॅक करण्याचा आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होत आहेत. अमर तांडेल पहिल्या सामन्यातही फारशी चांगली कामगिरी अमरकडनं झाली नाही आणि या सामन्यात अमरने निराशाजनक कामगिरी केली, त्याने भ्रमनिराश केला आणि अशा प्रकारे आपण पाहतात एकूण गडी बाद झालीत मैदानावरती 5. गावदेवी बेतोडे बी संघाचे समर्थक सामन्यावर लक्ष देऊ नयेत. हे गाव उजव्या बाजूलाच आहे. हेच मैदान, याच मैदानावरती कित्येक जण सराव करत असतात. माथाडीचं हे मैदान जरी असलं तरी इथे सगळेजण खेळत असतात, कारण ज्या पद्धतीने डोंबिवली पश्चिमेमध्ये भागशाळा मैदान आहे किंवा रेल्वे ग्राउंड, तिथे सगळेजण गर्दी करत असतात. तसंच हे मैदान परवणे. मग अशीच आम्ही चर्चा करत होतो की हे मैदान संपल्यानंतर प्रश्न निर्माण होईल की आपल्याला कुठे स्पर्धा आयोजित करायच्या आहेत. मग कुठेतरी थोडंफार भाडं देऊन मैदानाचं आपल्याला स्पर्धा आयोजित कराव्या लागतील. आणि VCC उसरगरचं मैदान, किंग मैदान, जिथे खरं तर ऑफर आहे विशाल मात्रेची. 25,000 रुपये द्या, 1 दिवस इथे तुम्ही स्पर्धा ठेवू शकता. मंडप आहे आमचा, DJ आहे आमचा, लाईव्ह आहे आमचा आणि नक्कीच सगळी तयारी तिथे असेल, फक्त तुम्हाला जायचं आहे. आणि अशा पद्धतीने पुढे या गोष्टी चालत राहतील. हा चेंडू सुरेख होता आणि विकेट प्राप्त केल्यानंतर गौरव इथे चांगला चेंडू या ठिकाणी आता होतो. गुडलेन स्पॉट फार महत्त्वाचा असतो गोलंदाजासाठी आणि त्या स्पॉटवरती गोलंदाजी करणं प्रत्येकाला आवडतं, पण प्रत्येक वेळी ते शक्य नसतं. बऱ्याचदा नियंत्रण राखता येत नाही, बऱ्याचदा अनियंत्रित गोलंदाजी होते, अखूटप्प्याची गोलंदाजी होते. परफेक्शन फार महत्त्वाचं असतं. क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये परफेक्शन फार महत्त्वाचं असतं. हा चेंडू सुरेख होता, ते बीट केलंय फलंदाज गिरीश संघनायकाच्या भूमिकेत. धावसंख्या 21 वर स्थिरावलेली. अजूनही इथून आपण पाहिलं तर 28 करायचे आहेत. सामना खरं तर या षटकात 2 वाईड आले होते, त्याचा फायदा गावदेवी बेतोडे बी संघाला घेता आला नाही. पुढचे 3 चेंडू डॉट, त्यामध्ये एक फलंदाज बादही झालाय. गिरीश स्ट्राईकला सामना करेल गौरवचा. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने, तिथे चूक झाली आहे फिल्डिंग मध्ये. सुमित होते, बॅकअपला काका आले आणि काकाचा थ्रो इथे खराब पुन्हा एकदा. आणि दिवा संघ करतोय काय हा प्रश्न नक्कीच समर्थक विचारत असतील. समर्थकांना भरपूर चिंता असते. सगळ्यात जास्त टेन्शन कुणाला असेल तर आधी 12th मॅनला असतं, त्यानंतर जे समर्थक असतात. समर्थक मैदानाच्या बाहेर प्लॅनिंग करतात की याला ओव्हर द्यायला पाहिजे होती, त्याने कॅच का सोडली. पण मैदानात प्रत्यक्षात जो उतरतो ना त्याला कळतं की कसं खेळायचं, किती प्रेशर असतो. 11 जण खेळतात म्हणजे एक संघ खेळतोय, एक संघ खेळतो म्हणजे हा गाव खेळतोय. आपण म्हणतो की बेतवडे खेळतोय, इथे दिवा खेळतोय आणि हे 11 जण अख्ख्या गावाच्या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानावरती उतरत असतात. हो सुरेख चेंडू, पण लेंथ थोडीशी आपण पाहिली तर लेग स्टंपवर होती, त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केलंय. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 25 धावा, अजूनही 24 करायचे आहेत. 3रा चेंडू वाईड आलाय. गौरव पहिले 2 चेंडू वाईड फेकल्यानंतर चांगलं कमबॅक होतं, पण हा चेंडू वाईड होता, लेग स्टंप वरती होता. हो आणि क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतील. कपिल लागतोय मैदानावरती, धक्का क्रमांक 6. सहा गडी बाद झाल्यात. जवळजवळ अर्धा संघ डगआउट मध्ये.
चिंता वाढलेली आहे. फार मोठी धावसंख्या नव्हती, फार मोठी नव्हती, फार छोटी नव्हती, पण चेस करता आलीच ती. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी कधीच देत नाही. दिवा संघाने या धावसंख्येला मोठं बनवलं. धावसंख्या धावफलकावरती एकूण 25 करायच्या आहेत, अजूनही 24 धावा आणि चेंडू आता शिल्लक असतील 7-24. स्ट्राईकला कैलास तांडेल येत आहेत. गौरव टू कैलास. हा चेंडू ऑन साइडला, एक धाव पूर्ण करताय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावाही या दरम्यान पूर्ण होत आहेत. आणि या इथे पंचांनी इशारा केलाय की एक धाव शॉर्ट आहे, त्यामुळे एकच मिळेल. आणि आता एक धाव कमी आले. आणि मला आठवतं की बऱ्याचदा अशा काही घटना घडलेल्या आहेत की शॉर्ट धाव काढल्यामुळे काही संघ एका धावेने पराभूतही झालेले आहेत, काही जणांना पॅनल्टी लागलेली आहे, त्यामुळे ते पराभूत झालेले आहेत. जास्त मीटिंग घेऊ नका, सगळ्यांनी एकत्र येऊ नका प्लीज. तर आता 6 चेंडू शिल्लक आहेत, आता करायच्या 23 धावांची गरज आहे. गावदेवी बेतोडे बी संघाला चुका झालेल्या आहेत. सलामीवीर मैदानावरती चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. त्यानंतर 3ऱ्या-4थ्या क्रमांकाच्या फलंदाजाने निराशा केली. त्यानंतर अमरही बाद झाला. कपिलने थोडा वेळ प्रतिकार केला, पण 23 करायचे आहेत. 26 धावा झाल्या, 23 ची गरज आहे. तर आपण पाहिलं तर कपिलने 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 7 धावा समीरने केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही खेळपट्टीवरती थांबू शकला नाही, धावसंख्येला आकार देऊ शकला नाही. आणि कुठेतरी निराशाजनक कामगिरी बॅटिंगच्या माध्यमातून. गोलंदाजांनी मेहनत केली होती, बेतोड्याची अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती, पण फलंदाजांनी या मेहनतीला फळ त्यांना मिळवून द्यायचं होतं, ते घडलं नाही. बऱ्याचदा गोलंदाज अपयशी ठरतात तेव्हा फलंदाजांवरती दबाव येतो, पण यावेळेस गोलंदाजांनी फारसा दबाव येऊ दिलाच नव्हता. पण दिवा संघाची गोलंदाजी, स्पेशली पहिलं षटक रोशन भगत यांचं फक्त 7 धावांचं राहिलं आणि तिथूनच एक थोडासा दबाव निर्माण झाला बेतोडेवरती. हा चेंडू हवेत आहे, शॉर्ट ऑफ लेंथ. सूरज आले होते अंतिम षटक घेऊन, 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि 2 धावेने इक्वेशन. 5 चेंडूत आता 21 करायचे आहेत. गिरीश स्ट्राईकला आहेत, कॅप्टन आहेत. तर 5 चेंडू आणि 21 विजयासाठी षटकार मारावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. आता गावदेवी बेतोडे बी संघासमोर सूरज वर द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला खेळतायत, तिथे झाली आहे मिसफील्ड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दीपक काकाने केले चूक, चेंडू सीमा पार, चौकार. धावांची गरज आहे. जो काका मगाशी डीप कव्हरला उभं राहून गोलंदाजांना इन्स्ट्रक्शन देत होता, तो चूक करतोय. हे होत असतं बऱ्याचदा, आपण एकमेकांना शिकवत असतो, सांगत असतो, पण आपल्याकडनंही चुका होतात. आणि हा चेंडू अडवता आला असता काकाला, पण काकाकडनं असं का घडलं हे सांगणं कठीण आहे. दीपक होते, दीपक उर्फ काका. 17ची गरज आहे 4 चेंडूमध्ये. हा चेंडू यावेळेस जाऊ दिलाय, खूप मोठी चूक झाली आहे, जजमेंट चुकलंय असं वाटलं गिरीशला. चेंडू बाहेर आहे, कारण असं वाटण्याचं कारण कारण दिवा संघाने भरपूर चेंडू वाईट फेकलेले आहेत. त्याला ही अपेक्षा होती गिरीशला की हा चेंडू वाईट असेल, पण पंचांचा अत्यंत योग्य निर्णय. आता 3 चेंडूत 17 करायचे आहेत. या डॉट चेंडूने आता मात्र बेतोडे संघाची चिंता वाढवलेली आहे. हो, यावेळेस वाईटचा इशारा येतोय, फायनली वाईट मिळतोय आणि आता 16 धावांची गरज आहे विजयासाठी. 3 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल. 3 चौकार मारूनही होणार नाही, 3 षटकार चालतील. तर बघूया, 15 ही चालतील. विकेट न गमावता दोघांचे समान गडी बाद झालेत. मिलिंद आम्हाला माहिती देत आहेत. अत्यंत चांगलं स्कोरिंग मिलिंदच्या माध्यमातून दुहेरी भूमिकेत पाहिले. थर्ड अंपायर साठी देखील तेच मैदानात आम्ही त्यांना पाहिलं होतं मगाशी.
हो यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. थर्ड अंपायरला जेव्हा जेव्हा जायला लागतं तो थर्ड अंपायर फार टेन्शन असतं त्याला, काय करावं कळत नाही. आमचे जे नियुक्त पंच असतात, ऑफिशियल पंच असतात, ते ही जबाबदारी घेत नाही, कारण त्यांना ठाऊक आहे इथून ही जबाबदारी आपण घ्यायची नाही, कारण हा धोका आहे. थर्ड अंपायर मैदानात जातात कधी जेव्हा गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. 2-15ची गरज आणि सामना पूर्णपणे आता खुला होतोय. दिवा संघ विजयाच्या अगदी जवळ आहे. फक्त एक चेंडू त्यांना टाकायचा इथून आणि त्यानंतर विजयोत्सव साजरा करायचा आहे. गावदेवी बेतोडे बी संघाला आत्मपरीक्षण करावं लागेल. काय चुकलं, काय कुठे कमी पडलो. खरं तर फलंदाजीमध्ये हा संघ कमी पडला आणि अशा प्रकारे या ठिकाणी दिवा संघ विजय होतोय. तर टॉस साठी लवकर या. आगासन निल्सन मगाशी अनाउन्समेंट केली होती. तर मॅन ऑफ द मॅच पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल आपण पाहिलं. रोशन भगत फक्त 7 धावा आणि 2 प्रमुख फलंदाजांना बाद केला. तर रोशन भगत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्यात 5 गडी बाद केले होते, या सामन्यात 2 फलंदाजांना बाद केले आहेत. एकूण 7 गडी बाद केल्या 2 सामन्यामध्ये. आणि ज्या रोशन भगत यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला जी बायसिकल दिलेली आहे ते ठरलेले आहेत सामनावीर. टॉस जिंकलेला आहे. आगासन लगेच उतरा, फिल्डिंग आहे. आगासन प्लीज आपण टॉससाठी या ठिकाणी थोडंसं उशिराने आलात, पण मैदानात आपण लगेच जायचं आहे.